Good morning, students. Today we are going to start a new chapter from Science and Technology 9th Standard. Chapter number 5, Acids, Bases and Salts. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 5 आम्ले, आम्लारी आणि क्षार या नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न Arrhenius theory of acids and bases, concentration of an acid or a base, pH of a solution, pH of an acid and a base, and salts. या प्रकरणामध्ये आपण अरेनियसचा आम्ल आणि आम्लारीचा सिद्धांत, आम्ल आणि आम्लारींची संहती, द्रावणांचा सामू म्हणजे काय आणि आम्ल व आम्लारी यांचा सामू तसेच क्षार इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत. आता या प्रकरणाच्या सुरुवातीला या प्रकरणात अभ्यासावयाच्या विविध संकल्पनांच्या बाबतीत थोडीशी उजळणी या ठिकाणी केली आहे. कॅन यू रिकॉल हाऊ आर द फॉलोइंग सबस्टन्सेस क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स विथ द हेल्प ऑफ लिटमस. लिटमस कागदाच्या साहाय्याने आपण खालील पदार्थ 3 गटामध्ये कशा प्रकारे वर्गीकरण करू शकतो. लेमन लिंबू, टॅमॅरिंड चिंच, बेकिंग सोडा खाण्याचा सोडा, बटर मिल्क ताक, व्हिनेगार ॲसिटिक ॲसिड, ऑरेंज संत्री, मिल्क दूध, लाईम चुन्याची निवळी, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉटर, ॲलम एटसेट्रा. या वेगवेगळ्या पदार्थांचं लिटमस कागदाच्या सहाय्याने कशा प्रकारे 3 गटात वर्गीकरण करता येईल याचा अभ्यास आपण केला आहे. विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर वी कॅन क्लासिफाय दीज सबस्टन्सेस इंटू 3 ग्रुप्स, दॅट इज ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. Substances in which blue litmus paper turns red are classified into acids. ज्या पदार्थांमध्ये निळा लिटमस कागद तांबडा होतो अशा पदार्थांना आम्ले या गटात वर्गीकरण करायचं. Substances in which red litmus paper turns blue are classified into the group bases. ज्या पदार्थांमध्ये लाल लिटमस कागद निळा होतो अशा पदार्थांचं आम्लारी या गटामध्ये वर्गीकरण करायचं. and the substances in which both blue and red litmus paper remains as it is are classified into the third group, that is salts. ज्या पदार्थामध्ये निळा आणि तांबडा दोन्ही लिटमस कागद आहे तसेच राहतात या पदार्थांचं तिसऱ्या गटामध्ये म्हणजेच क्षार या गटामध्ये वर्गीकरण करायचं. अशा पद्धतीनं आपण या वरील सर्व पदार्थांचं 3 गटामध्ये वर्गीकरण करू शकतो. वी हॅव अर्लियर सीन दॅट सम फूडस्टफ्स आर सोअर टू टेस्ट while some others are bitter and slippery or soapy to touch. आपण या अगोदर अभ्यासले आहे की काही पदार्थ, काही अन्न पदार्थ, खाद्यपदार्थ हे चवीला आंबट असतात, तर काही तुरट, चवीला तुरट आणि स्लिपरी और सोपी म्हणजे हाताला बुळबुळीत लागणारे असतात. When these substances are studied scientifically, it is found that they contain acidic
अँड बेसिक सबस्टन्सेस रिस्पेक्टिव्हली. आणि जेव्हा यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला तेव्हा हे लक्षात आलं की या पदार्थांमध्ये काही आम्लधर्मी आणि काही आम्लधर्मी पदार्थ आहेत. सबस्टन्सेस विच आर सोअर टू टेस्ट आर नथिंग बट ॲसिड्स, while substances which are bitter to taste and slippery or soapy to touch are called as bases. We have also learnt an easy and safe method of using an indicator like litmus to identify acids and bases. आणि आपण हे सुद्धा शिकलोय की दिलेल्या पदार्थांचं आम्लानी आम्लारीमध्ये वर्गीकरण करण्यासाठी सुरक्षित असणारी पद्धत म्हणजेच युझिंग अन इंडिकेटर लाईक लिटमस, म्हणजेच लिटमस कागदासारख्या वेगवेगळ्या दर्शकांचा वापर करून आपण दिलेल्या पदार्थांचं आम्लानी आम्लारीमध्ये वर्गीकरण करू शकतो. हाऊ आर ॲसिड्स अँड अल्कलीज आयडेंटिफाईड विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर. जी लिटमस कागदाच्या सहाय्याने ॲसिड आणि अल्कली म्हणजेच आम्लानी आम्लारींचं ओळख कशी निर्माण केली जाते किंवा कसे ओळखले जातात आम्लानी आम्लारी. मी मागे सांगितलं, इफ ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड इन द गिवन सबस्टन्स देन दोज सबस्टन्सेस आर नोन ॲज ॲसिड्स. जर दिलेल्या पदार्थांमध्ये निळा लिटमस कागद तांबडा झाला तर तो पदार्थ आम्ल आहे असं म्हणायचं. आणि इफ रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू देन द गिवन सबस्टन्सेस आर नोन ॲज बेसेस. जर तांबडा लिटमस कागद निळा झाला तर दिलेला पदार्थ हा आम्लारी आहे असं आपण म्हणू शकतो. वी शॅल नाऊ लर्न मोर अबाउट ॲसिड्स अँड बेसेस, बट लेट अस फर्स्ट प्रिव्ह्यू व्हॉट द मोलेक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ. आता आपण आम्ले आणि आम्लारी यांच्याबाबत अभ्यास करणार आहोत, पण त्या अगोदर आपण संयुग जे आहेत ती संयुग कशी तयार होतात किंवा संयुगांचे रेणू कशापासून तयार झालेले असतात. Molecules of compounds are made up of cation and anion. म्हणजे संयुगांचे रेणू हे धन आणि ऋणप्रभारित आयनांपासून बनलेले असतात. and these cations and anions are called as radicals, की ज्यांना आपण मूलके असे आपण म्हणतो. आता fill in the columns in the part A of the following table. खालील टेबलच्या ए या भागामध्ये असणारी माहिती आहे ती माहिती त्यांनी पूर्ण करायला सांगितलं आहे. आता हा जो टेबल आहे हा टेबल काय आहे पहा. इन दिस टेबल नेम ऑफ द कंपाऊंड इज गिवन इन द फर्स्ट कॉलम. इन द सेकंड कॉलम molecular formula of that compound is given. In the third column basic radical present in that compound is written, and in the fourth column of section A there is acidic radical. आता या तक्त्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये संयुगाचं नाव लिहिलेलं आहे किंवा लिहायचं आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये त्या संयुगाचं रेणूसूत्र लिहिलेलं आहे. तिसऱ्या स्तंभामध्ये त्या संयुगाच्या रेणूमध्ये असणाऱ्या बेसिक रेडिकल म्हणजेच आम्लारी धर्मी मूलक की ज्याची संज्ञा लिहिलेली आहे. आणि चौथ्या स्तंभामध्ये ॲसिडिक रेडिकल म्हणजेच आम्लधर्मी मूलक लिहिलेला आहे. आणि बी हा जो रकाना आहे हा रकाना आपणाला नंतर पूर्ण करावायचा आहे. आता मी सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही या ज्या बाबी आहेत त्या बाबी तक्त्यामध्ये नोंद करून ठेवायच्या आहेत.
पहिल्यांदा बघूया नेम ऑफ द कंपाऊंड. द नेम ऑफ फर्स्ट कंपाऊंड इज रिटन हियर विच इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड इज HCl. त्या संयुगाचं रेणुसूत्र आहे HCl. बेसिक रेडिकल प्रेझेंट इन द molecular formula of that compound is H plus ion and acidic radical is Cl minus ion and the type of the compound is acid. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण जे दिलं आहे की ज्या उदाहरणामध्ये हायड्रोक्लोरिक अम्लामध्ये असणाऱ्या बेसिक आणि ॲसिडिक रॅडिकलची नावं दिली आहे किंवा संज्ञा लिहिली आहे, त्याचबरोबर त्यांचं रेणुसूत्र दिलेलं आहे आणि त्या संयुगाचा प्रकार कोणता आहे ते सुद्धा या ठिकाणी नोंद केलेलं आहे. अँड नाऊ मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ द सेकंड कंपाऊंड दॅट इज HNO3 is given. You have to write name of that compound, basic radical and acidic radicals present in that compound and type of the compound. आता यामध्ये दुसरा जो संयुग दिलेला आहे किंवा दुसरं संयुगाचे जे रेणुसूत्र दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला त्या संयुगाचं नाव पहिल्या स्तंभात लिहायचं आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये नाव रेणुसूत्र दिलेलं आहे, त्याच्या पुढं बेसिक रॅडिकल आणि ॲसिडिक रॅडिकल लिहायचं आहे. आता हे लिहिण्यासाठी आपल्याला व्हॉट डू यू मीन बाय बेसिक रॅडिकल अँड व्हॉट डू यू मीन बाय ॲसिडिक रॅडिकल, आपल्याला बेसिक रॅडिकल म्हणजे काय, ॲसिडिक रॅडिकल म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. बेसिक रॅडिकल इज पॉझिटिव्हली चार्जड रॅडिकल इन द गिवन कंपाऊंड. जे दिलेल्या पदार्थातील धनप्रभारित आयन जो आहे या धनप्रभारित आयनाला ज्याला कॅटायन आपण म्हणतो त्याला आम्लारी धर्मी मूलक असं म्हटलं तर बेसिक रॅडिकल्स. बेसिक रॅडिकल्स आर पॉझिटिव्हली चार्जड रॅडिकल्स दॅट इज कॅटायन प्रेझेंट इन द गिवन कंपाऊंड. while acidic radicals are negatively charged radicals that is anion present in the given compound. म्हणजे दिलेल्या संयुगामधील धनप्रभारित आयनांना मूलक किंवा आम्लारीधर्मी मूलक असं म्हटलं जातं, तर ऋणप्रभारित आयनांना आम्लधर्मी मूलक असे म्हणतात. जर धनप्रभारित म्हणजेच कॅटायन हा आम्लधर्मी मूलक H+ असेल तर त्या संयुगाचा प्रकार असतो ॲसिड म्हणजेच आम्ल. आणि जर ऋणप्रभारित मूलक म्हणजेच ॲनायन OH- म्हणजेच हायड्रॉक्साईड हा आयन असेल तर त्याला आम्लारी असं म्हटलं जातं. इफ H+ is the cationic radical present in the given compound, then the type of compound is acid. जर H+ हा धनप्रभारित म्हणजेच कॅटायन असेल तर त्या संयुगाला आम्ल असं म्हटलं जातं. अँड इफ OH- that is hydroxide ion is acidic radical present in the given compound, then the type of compound is base. जर OH- म्हणजे हायड्रॉक्साईड हा ऋणप्रभारित आयन म्हणजे ॲनायन असेल तर त्या संयुगाला आम्लारी असं म्हटलं जातं. आणि इफ basic radicals and acidic radicals in a given compound are other than H+ and OH- ions respectively, then the given compound is known as
सॉल्ट. जर दिलेल्या संयुगामधील आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी मूलक H+ आणि OH- या आयना व्यतिरिक्त असेल तर त्या संयुगाचा प्रकार येतो क्षार. अशा प्रकारे आपण दिलेल्या संयुगांचा प्रकार लिहू शकतो. आता सेकंड कंपाऊंड बघूया, HNO3. The chemical name of this compound is nitric acid. You have to write in the table given in your textbook. तुमच्या पुस्तकात दिलेल्या या सारणीमध्ये मी सांगतोय त्याप्रमाणे माहिती लिहून ठेवायची आहे. HNO3 मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्या संयुगाचं नाव काय आहे? नायट्रिक ॲसिड. HNO3. Name of the compound is nitric acid. Basic radical present in that compound is H+, and acidic radical is NO3-. Basic radical H+ आणि acidic radical NO3-. Type of the compound is acid. Third compound, HBr. Name of the compound is hydrogen bromide. Hydrogen bromide, HBr. Basic radical in this compound is H+, while acidic radical in this compound is Br-. And type of the compound is acid. Next molecular formula, H2SO4. Name of the compound is sulfuric acid. Sulfuric acid, H2SO4. Basic radical H+, acidic radical SO4-2. Type of the compound acid. H3BO3. H3BO3. Name of the compound boric acid. Name of the compound is boric acid. Basic radical in this compound is H+, and acidic radical in this compound is BO3 3- is the acidic radical present in this compound, and the type of compound is acid. And now NaOH. The next molecular formula is NaOH. Name of the compound sodium hydroxide. Basic radical in this compound is Na+. Basic radical is Na+. Acidic radical is OH-. And type of the compound is base. BASE. NaOH. Type of the compound base. Next compound is potassium hydroxide, KOH. Name of the compound is potassium hydroxide, KOH. Basic radical K+, acidic radical OH-. Type of the compound base. Next compound is CaOH twice. CaOH twice. Name of the compound calcium hydroxide. Name of the compound calcium hydroxide. Basic radical present in this compound is Ca2+. Acidic radical is OH-. Type of the compound base.
NH4OH. Another compound is NH4OH. Name of the compound ammonium hydroxide. Ammonium hydroxide is the name of the compound. Basic radical is NH4 plus, that is ammonium ion, and acidic radical is OH minus. Type of the compound base. Now next compound, molecular formula is NaCl, sodium chloride. Name of the compound NaCl is sodium chloride. Basic radical Na plus, acidic radical Cl minus. In this compound, that is sodium chloride, basic radical is Na plus, means other than H plus, and acidic radical is Cl minus, means other than OH minus. Hence this compound is known as salt. आणि म्हणून या संयुगाला क्षार असं म्हटलं जातं. आता या संयुगामध्ये बेसिक रेडिकल हा H प्लस या धन आयन व्यतिरिक्त आहे, म्हणजे Na प्लस आहे, आणि ॲसिडिक रेडिकल Cl मायनस हा OH मायनस या आयना व्यतिरिक्त आहे, आणि म्हणून या संयुगाचा प्रकार येतो क्षार. NaCl molecular formula. Name of the compound sodium chloride. Basic radical present in this compound is Na plus. Acidic radical present in this compound is Cl minus, and type of the compound is salt. Next compound is CaNO3 twice. Name of this compound is calcium nitrate. Calcium nitrate is the name of the compound. Molecular formula is CaNO3 twice. Basic radical Ca2 plus, that is Ca plus plus, and NO3 minus is the acidic radical, and name or type of the compound is salt. Next compound K2SO4. K2SO4 is the next compound. Name of this compound is potassium sulfate. Name of this compound is potassium sulfate. Basic radical in this compound is potassium, that is K plus, and acidic radical is SO4 2 minus. SO4 2 minus is the acidic radical. Type of the compound salt. Next compound is CaCl2. CaCl2 is the next compound. Name of this compound is calcium chloride. Basic radical in this compound is Ca2 plus, and acidic radical is Cl minus. Type of the compound salt. And the last compound is NH4 twice. NH4 twice SO4. NH4 twice SO4 is the molecular formula of the last compound. Name of this compound is ammonium sulfate. Ammonium sulfate is the name of this compound. Basic radical in this compound is NH4 plus, and acidic radical in this compound is SO4 2 minus, and type of the compound is salt. Thus we have completed this chart, and from this chart we came to know that
ionic compounds are classified into three groups: acids, bases and salts. आणि या तक्त्याच्या आधारे आपण आयनिक संयुगांचं 3 गटामध्ये वर्गीकरण करू शकतो. त्यातला पहिला गट आहे आम्ले, दुसरा गट आहे आम्लारी आणि तिसरा गट आहे क्षार. आयनिक कंपाउंड्स आर क्लासिफाइड इनटू 3 ग्रुप्स: acids, bases and salts. Now we will study more about ionic compounds. Ionic compounds recapitulation म्हणजेच आयनिक संयुगांचं पुनरावलोकन, म्हणजे आयनिक संयुगांची निर्मिती कशी होते याचा अभ्यास यापूर्वी आपण केलेला आहे. पुन्हा एकदा या प्रकरणातील एक भाग म्हणून किंवा या प्रकरणातील इतर घटक आपणाला चांगले समजून येण्याकरता आयनिक संयुगांची निर्मिती कशी होते याचं पुन्हा एकदा अवलोकन करूया. The molecule of an ionic compound has 2 constituents, namely cation, that is positive ion or basic radical, and anion, that is negative ion or acidic radical. म्हणजे आयनिक संयुगांच्या रेणूमध्ये 2 घटक असतात. त्यापैकी एक कॅटायन की ज्याला आपण धन आयन किंवा आम्लारी धर्मी मूलक असं म्हणतो, आणि दुसरा आहे ॲनायन की ज्याला आपण ऋण आयन किंवा आम्लधर्मी मूलक असे म्हणतो. देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज आयन्स ॲज दे आर अपोजिटली चार्जड अँड दॅट इज कॉल्ड आयनिक बॉन्ड. आता या आयनिक संयुगामध्ये असणाऱ्या दोन्ही घटकांवरती विरुद्ध विद्युत प्रभार असल्यामुळं या दोन्ही घटकांमध्ये आकर्षण बल असते की ज्या आयनांमध्ये असणाऱ्या या आकर्षण बलालाच आयनिक बंध असे म्हणतात. अँड आयनिक बॉन्ड इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्जड आयन्स. जे आयनिक बंध म्हणजे विरुद्ध विद्युत प्रभार असलेल्या या आयनांच्या मधील आकर्षण बल होय. The force of attraction between one positive charge on cation and one negative charge on an anion makes one ionic bond. म्हणजे एका धनप्रभारित आयनावरील धनविद्युत प्रभार आणि एका ऋणप्रभारित आयनावरील ऋणविद्युत प्रभार यांच्यातील आकर्षण बलामुळे एका आयनिक बंधाची निर्मिती होते. आता आयनिक बंधाची निर्मिती कशी होते यात पाहिलं आपण. when electrons are given or taken means when there is a exchange between cation and anion of electrons. म्हणजे जेव्हा धन आयन आणि ऋण आयनांच्या मध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते then the ionic bond is formed. तर आयनिक बंध तयार होतो. आता या ठिकाणी आपल्याला सोडियम क्लोराईडचा अणू कसा तयार होतो याची माहिती जी यापूर्वी आपण अभ्यासली आहे तीच या ठिकाणी दिली आहे. while studying the static electricity we have learnt that there is a natural tendency of any body to change from an electrically charged state into an electrically neutral state. आपण स्थितिक विद्युत प्रभाराचा अभ्यास करताना हे अभ्यासलेलं आहे की प्रत्येक वस्तूची ही प्रवृत्ती असते की विद्युत प्रभारित किंवा अस्थिर अशी जी अवस्था असते या अस्थिर अवस्थेपासून स्थिर अवस्थेमध्ये जाण्याची किंवा उदासीन अवस्थेमध्ये जाण्याची प्रवृत्ती असते. Why then is an electrically charged ion formed from an electrically balanced that is neutral atom? मग असं असेल तर विद्युत दृष्ट्या उदासीन असणाऱ्या अणूपासून
विद्युतदृष्ट्या प्रभारित आयनांची निर्मिती का होते? द एक्सप्लेनेशन लाईज इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम्स. आणि याचं स्पष्टीकरण अणूच्या स्वरूपणामध्ये किंवा मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर मध्ये दडलेलं आहे. लेट अस सी once again how sodium and chlorine atoms form Na+ and Cl- ions, and as a result how the NaCl salt is formed. Figure number 5.1 shows how this takes place. आता आपण सोडियम आणि क्लोरीन या दोन मूलद्रव्यांचे जे अणू आहेत ते दोन मूलद्रव्यांचे अणू सोडियम आणि क्लोरीनचा आयन कसे तयार करतात आणि या आयनांच्या मधील आकर्षणामुळे सोडियम क्लोराईड या क्षाराचा रेणू कसा तयार होतो हे 5.1 या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. की ज्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, द आउटर मोस्ट शेल ऑफ सोडियम अँड क्लोरीन ॲटम इज नॉट ए कम्प्लीट ऑक्टेट. However, outermost shell in both the sodium plus and chlorine minus, that is sodium ion and chloride ions, is complete octet. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, सोडियम आणि क्लोरीन या दोन्ही मूलद्रव्यांच्या अणूंचा जर तुम्ही अभ्यास केला तर सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 281 आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 287. या दोनही अणूंच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आपणास असं दिसून येतं की सोडियम आणि क्लोरीन या दोन्हीही मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील अष्टक स्थिती पूर्ण नाही. आणि त्यामुळे काय होतं, सोडियम ॲटम गिव्स 1 इलेक्ट्रॉन टू अदर ॲटम्स टू फॉर्म a positively charged sodium ion which has stable electronic configuration, that is 2,8. सोडियमचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन कुठल्या तरी मूलद्रव्याच्या अणूला देतो की ज्यामुळं एक धनप्रभार असलेला सोडियमचा 2,8 अशी स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण असणाऱ्या आयनांची निर्मिती करतो. आणि इन द सेम वे क्लोरीन ॲटम टेक्स 1 इलेक्ट्रॉन and complete octet in its outermost orbit and forms a negatively charged chloride ion which has 288 as its stable electronic configuration. क्लोरीनचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन घेतो की ज्यामुळं क्लोरीनचा एक ऋणप्रभार असलेला क्लोराईड हा आयन तयार होतो की ज्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 288 आहे, म्हणजे बाह्यतम कक्षेतील अष्टक स्थिती पूर्ण आहे. आता हे दोन्हीही आयन जर एकमेकांच्या जवळ आले तर काय होईल, ॲज देअर इज अपोजिट अँड इक्वल चार्ज ऑन दीज आयन्स दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स each other to form sodium chloride compound. आता या दोन्हीही अणूंच्या वरती समान आणि विरुद्ध विद्युत प्रभार असल्यामुळे हे दोन्हीही आयन एकत्र आल्यास एकमेकांकडे आकर्षिले जाऊन सोडियम क्लोराईड या संयुगाचा रेणू तयार होतो. सोडियम ॲटम gives 1 electron to chlorine atom, and due to this exchange of electron, sodium and chloride ions are formed which have equal and opposite charges, due to which they get attracted towards itself. They get attracted towards each other to form a compound NaCl with an ionic bond. आणि अशा प्रकारे सोडियमच्या अणूनं क्लोरीन अणूला एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे
सोडियम क्लोराईडचा एक आयनिक बंध असलेला रेणू तयार होतो. आता ही आहे आयनिक संयुगांची निर्मिती होण्याची प्रक्रिया. आणि अशा प्रकारे तयार झालेली ही जी आयनिक संयुगे आहेत, या आयनिक संयुगांचं विचरण कशा प्रकारे होतं किंवा आयनिक संयुगांचं विचरण होतं म्हणजे काय होतं, हा यानंतरचा या प्रकरणातला पुढील भाग आहे. डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स. आयनिक संयुगांचं विचरण. डिसोसिएशन, टू डिसोसिएट मीन्स विचलित होणे, वेगळं होणे, एकमेकांपासून दूर जाणे. डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स, आयनिक संयुगांचं विचरण. आता आयनिक संयुगांचं विचरण म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी कॅन यू रिकॉलमध्ये काही माहिती दिली आहे ती प्रथम पाहूया. ऑन मिक्सिंग द सबस्टन्सेस ॲज शोन हिअर, व्हॉट आर द रिझल्टिंग मिक्सचर्स फॉर्मड बाय मिक्सिंग द फॉलोइंग सबस्टन्सेस कॉल्ड. जे खालील पदार्थ एकमेकांमध्ये मिसळल्यामुळे तयार होणाऱ्या मिश्रणांचा प्रकार कोणता असेल. व्हॉट आर द रिझल्टिंग मिक्सचर, व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिझल्टिंग मिक्सचर्स फॉर्मड बाय मिक्सिंग द फॉलोइंग सबस्टन्सेस कॉल्ड. वॉटर अँड सॉल्ट, वॉटर अँड शुगर. वॉटर अँड सॉल्ट, water and sugar. In both these mixtures, salt and sugar get dissolved in water. आता या पहिल्या दोनही उदाहरणांमध्ये मीठ आणि साखर पाण्यामध्ये मिक्स केले आहे की दोनही पदार्थ पाण्यामध्ये विरघळून त्या पदार्थांची एकजिन्सी द्रावणे तयार होतात की ज्याला आपण होमोजिनस सोल्युशन्स किंवा मिक्सचर्स असं म्हणतो. आता पाणी आणि मीठ एकमेकात मिसळून मिठाचं द्रावण तयार होतं. तर एकमेकांमध्ये मिसळून किंवा विरघळून साखरेचं द्रावण तयार होतं. आणि या द्रावणामध्ये मिठाचे किंवा साखरेचे जे रेणू असतात ते आकाराने अतिशय लहान असल्यामुळं एकजिन्सीपणे मिसळले जातात आणि होमोजिनस मिक्सचर म्हणजेच एकजिन्सी मिश्रण किंवा द्रावण तयार होतं. द टाइप ऑफ मिक्सचर इज होमोजिनस मिक्सचर. अँड नाऊ सेकंड टू एक्झाम्पल्स, दॅट इज थर्ड अँड फोर्थ. वॉटर अँड सँड, वॉटर अँड सॉडस्ट. म्हणजे पाणी आणि वाळू, त्याचप्रमाणे पाणी आणि लाकडाचा भुसा हे दोन पदार्थ एकत्र केले असता तयार होणारे जे मिश्रण आहे ते मिश्रण सँड डज नॉट डिझॉल्व इन वॉटर ॲज वेल ॲज सॉडस्ट डज नॉट डिझॉल्व इन वॉटर. हेन्स दे रिमेन ॲज इट इज इन द मिक्सचर. हेन्स वी गेट हेटेरोजिनस मिक्सचर की ज्यामुळे आपल्याला विषमांगी मिश्रण हा मिश्रणाचा दुसरा प्रकार मिळतो. हेटेरोजिनस मिक्सचर अँड होमोजिनस मिक्सचर, these are the two types of mixtures that we get by mixing these substances. On dissolving in water, an ionic compound forms an aqueous solution. म्हणजे जेव्हा आयोनिक संयुग पाण्यामध्ये विरघळतं तेव्हा काय होतं, इट फॉर्म्स अन ॲक्वियस सोल्युशन. ते जलीय द्रावण निर्माण करतं. इन द सॉलिड स्टेट, द अपोजिटली चार्ज्ड आयन्स इन द आयनिक कंपाउंड आर सिटिंग साइड बाय साइड. When an ionic compound begins to dissolve in water, the water molecules push themselves in between the ions of the compound and separate them from each other. आता स्थायीरूप अवस्थेमध्ये आयनिक संयुगातील धनप्रभारित आणि ऋणप्रभारित हे दोन प्रकारचे आयन एकमेकांच्या जवळ असतात. परंतु
जेव्हा ही आयनिक संयुगे पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा काय होतं? वॉटर मोलिक्युल्स पुश देमसेल्स इन बिटवीन द आयन्स ऑफ ए कंपाऊंड. पाण्याचे रेणू त्या आयनिक संयुगांच्या रेणूमधील आयनांच्या मध्ये शिरतात की ज्यामुळं these ions get separated from each other, की ज्यामुळं हे आयन एकमेकांपासून दूर होतात. दॅट इज टू से अन आयनिक कंपाऊंड डिसोसिएट्स, की ज्याला आपण म्हणू शकतो आयनिक संयुगांचं विचरण. while forming an aqueous solution, म्हणजे जेव्हा आयनिक संयुगे पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा त्या आयनिक संयुगांचं विचरण होतं. म्हणजे काय होतं? त्या आयनिक संयुगातील आयन एकमेकांपासून दूर जातात आणि त्या द्रावणामध्ये त्या आयनिक संयुगामधील धन आणि ऋण आयन इतस्ततः विखुरलेले असतात. Then what do you mean by dissociation of ionic compounds? Separation of ions in a ionic compound on dissolving in water is nothing but the dissociation of ionic compounds. आयनिक संयुगातील आयन पाण्यामध्ये विरघळल्यानंतर एकमेकांपासून दूर होण्याच्या क्रियेला आयनिक संयुगांचं विचरण असे म्हणतात. डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स इज नथिंग बट सेपरेशन ऑफ आयन्स फ्रॉम द मोलिक्युल्स ऑफ आयनिक कंपाऊंड ऑन डिझॉल्विंग इन वॉटर. पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आयनिक संयुगातील आयन एकमेकांपासून वेगळे होण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण? आयनिक संयुगांचं विचरण. आता ही संकल्पना थोडीशी विस्तारानं पुढे दिलेली आहे पहा. Each of the dissociated ions in the aqueous solution is surrounded by water molecules. जे आयनिक संयुगातील विचरित झालेला एकमेकांपासून दूर झालेला हा जो प्रत्येक आयन आहे तो प्रत्येक आयन काय झालं आहे? इज सराउंडेड बाय वॉटर मोलिक्युल्स. तो पाण्याच्या रेणूने घेरलेला आहे. दिस स्टेट इज इंडिकेटेड बाय रायटिंग AQ meaning aqueous on the right of the symbol of the ion. आणि ही त्या आयनाची अवस्था दर्शवण्यासाठी त्या आयनाच्या संज्ञेच्या पुढील बाजूस कंसात AQ असा शब्द लिहितात की ज्याचा अर्थ तो आयन पाण्याच्या रेणूनं चारी बाजूला वेढलेला आहे, घेरलेला आहे. की जी अवस्था आपल्याला या आकृतीमध्ये दाखवली आहे डिसोसिएशन ऑफ सॉल्ट इन ॲक्वियस सोल्युशन. जे प्रत्यक्ष क्षाराचं किंवा मिठाचं पाण्यातील द्रावण जे असतं त्या द्रावणामध्ये डिसोसिएशन म्हणजे विचरण कसं होतं हे या ठिकाणी आकृतीद्वारे दाखवलेलं आहे. की ज्या आकृतीमध्ये त्या पाण्याच्या रेणूतील सोडियम आणि क्लोरीन म्हणजे सोडियम आणि क्लोराईड आयन पाण्याच्या रेणूंनी घेरलेले दाखवलेलं आहे. And now we are going to study Arrhenius theory of acids and bases. आणि आता आपण अरेनियस या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञानं मांडलेली आम्ल आणि आम्लारींची जी थेरी आहे किंवा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत अभ्यासणार आहोत. द स्वीडिश सायंटिस्ट अरेनियस पुट फोर्थ ए theory of acids and bases in the year 1887. 1887 मध्ये स्वीडिश शास्त्रज्ञ अरेनियस यांनी आम्ले आणि आम्लारी यांच्याविषयीचा सिद्धांत मांडला. This theory gives definitions of acids and bases as follows. आणि या सिद्धांतानुसार
आम्ले आणि आम्लारींच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या खालीलप्रमाणे होतात. द डेफिनेशन ऑफ ॲसिड. An acid is a substance which, on dissolving in water, gives rise to H plus ions as the only cation. जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर विचरणामुळे फक्त H प्लस म्हणजेच हायड्रोजन आयनांचीच मुख्यतः कॅटायन म्हणजे धनायन म्हणून निर्मिती करतात त्यांना आम्ले असे म्हणतात. An acid is a substance which on dissolving in water gives rise to H plus ion as the only cation. For example, HCl, H2SO4, H2CO3 are acids. HCl dissociates in water to give H plus and Cl minus ion. H2SO4 dissociates in water to give H plus and HSO4 minus. And HSO4 again dissociates in water to form H plus and SO4 2 minus ions. And now use your brain power. आता ॲसिडची ही व्याख्या अभ्यासल्यानंतर थोडा विचार करा आणि उत्तरे द्या. असं म्हटलंय की ज्याच्यामध्ये व्हॉट आर द नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स NH3, Na2O अँड CaO. आता या तीन संयुगांची नावं रेणुसूत्र दिले आहेत, नावं विचारले आहेत. NH3 नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अमोनिया. Na2O सोडियम ऑक्साइड. CaO calcium oxide. These are the names of these three compounds. Now, second question. When the above compounds are mixed with water, they combine with water. Complete the following table by writing ions formed by their combination with water. तर जेव्हा ही वरील संयुगे पाण्यामध्ये मिसळली जातात तेव्हा ती पाण्याबरोबर संयोग पावतात आणि आयन्स तयार करतात की ज्या आयनांची निर्मिती कशा प्रकारे होते किंवा कोणतं संयुग कोणते आयन तयार करतं त्याची माहिती तुम्हाला खालील रकान्यात लिहायची आहे. into which type will you classify the above compounds, acids, base or salt? आणि त्यानंतर मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ही संयुगे तुम्ही आम्ले, आम्लारी किंवा क्षार यापैकी कोणत्या प्रकारात समाविष्ट कराल. आता पहिल्यांदा आपण ती जी समीकरण आहे ती समीकरण पूर्ण करूया. NH3 प्लस H2O. जे अमोनिया हा वायू पाण्यात विरघळल्यानंतर त्या पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होते आणि दोन प्रकारचे आयन्स तयार होतात. NH3 dissolves in water to form NH4 plus, that is ammonium as a cation, and OH minus, that is hydroxide as anion. जेव्हा अमोनिया वायू पाण्यात विरघळतो तेव्हा NH4 प्लस म्हणजे अमोनियम हा धनप्रभारित आयन म्हणजेच कॅटायन तयार होतो. तर OH मायनस हा ऋणप्रभारित म्हणजेच ऋण आयन किंवा ॲनायन तयार होतो. Second, you have to write there Na2O plus H2O. Na2O plus H2O is equal to twice Na plus AQ म्हटलं याचा अर्थ aqueous पाण्यातील द्रावण आहे प्लस OH मायनस aqueous AQ. Na2O plus H2O is equal to 2Na plus AQ plus OH minus AQ. And now the third equation is CaO plus H2O means when calcium oxide dissolves in water, it reacts with water to form
Ca2 plus, Ca2 plus, that is calcium as a cation and OH minus as an anion. जेव्हा कॅल्शियम ऑक्साईड पाण्यामध्ये विरघळतं तेव्हा काय होतं, त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि दोन प्रकारचे आयन तयार होतात. त्यातला पहिला आयन आहे Ca2 प्लस, म्हणजे कॅल्शियम हा धनप्रभारित म्हणजेच कॅटायन तयार होतो, आणि OH मायनस हा ऋणप्रभारित म्हणजेच ॲनायन तयार होतो. तर या तीनही पदार्थांची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता, म्हणजे हे तीनही पदार्थ पाण्यामध्ये विरघळले असता या तीनही पदार्थांमधून OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड हा आयन तयार होतो. म्हणजेच ही तीनही पदार्थ, ही तीनही संयुगे आम्लारी आहेत. सबस्टन्सेस ऑन डिसॉल्विंग इन वॉटर it dissociates to form a OH minus as their anion are called as bases. जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर विचलन होऊन OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड या ऋण आयनाची म्हणजेच ॲनायनांची निर्मिती करतात, त्यांना आम्लारी असे म्हणतात. म्हणून हे तीनही प्रकार किंवा हे तीनही पदार्थ आम्लारी या गटामध्ये किंवा या प्रकारचे आहेत. इन विच टाईप विल यू क्लासिफाय द अबव कंपाऊंड्स ॲसिड, बेस ऑर सॉल्ट. मगाशी तिसरा प्रश्न विचारला होता की ज्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, these compounds are classified into base because on dissolving in water they produces OH minus as anion. And now we will see the next part, that is the definition of base. A base is on dissolving water gives rise to OH minus ion as only an ion. म्हणजे जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड आयन याच ॲनायनांची निर्मिती करतात त्यांना आम्लारी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, CaOH twice calcium hydroxide. These two are bases because when NaOH dissolves in water, it dissociates into two ions, Na plus and OH minus, and CaOH twice, that is calcium hydroxide, dissolves in water, it dissociates into Ca2 plus and OH minus, that is hydroxide ion. Hence, these two are the examples of base. And now we are going to study the next part, that is classification of acids and bases. First type of the classification is strong and weak acids, bases and alkali. Acids and bases are classified into strong and weak types on the basis of the extent to which they dissociate in their aqueous solutions. म्हणजे आम्ले आणि आम्लारींचं तीव्र आणि सौम्य असं प्रत्येकी 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. आणि हे वर्गीकरण करत असताना कोणता क्रायटेरिया वापरला जातो? ऑन द बेसिस ऑफ द एक्सटेंट टू विच दे डिसोसिएट इन देअर ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे आम्ले आणि आम्लारी त्यांच्या पाण्यातील द्रावणामध्ये किती प्रमाणात विचरित होतात यावरून दे आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स इच, दॅट इज स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. म्हणजे
आम्ले आणि आम्लारी पाण्यात विरघळल्यानंतर त्यांचं विचरण किती प्रमाणामध्ये होतं यावरून आम्ले आणि आम्लारींचं प्रत्येकी 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. आम्लांचे 2 गट, स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड. तीव्र आम्ल, सौम्य आम्ल. स्ट्रॉंग बेस, वीक बेस. तीव्र आम्लारी, सौम्य आम्लारी. आता या प्रत्येकाची व्याख्या आपण स्वतंत्र बघूया. स्ट्रॉंग ॲसिड. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर ए स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट्स almost completely and the resulting aqueous solution contains mainly H plus ions and the concerned acidic radical. For example, HCl, HBr, HNO3, H2SO4. म्हणजे काय बघा, ऑन डिझॉल्विंग इन वॉटर म्हणजे पाण्यात विरघळल्यानंतर काय करतात, ए स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली म्हणजे तीव्र आम्ल ही जवळजवळ पूर्णपणे विचलित होतात, म्हणजे त्यातील आयन वेगळे होतात, की ज्यामुळे काय होतं, द रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन कंटेन्स मेनली H प्लस आयन्स अँड कन्सर्न्ड ॲसिडिक रॅडिकल, की ज्यामुळं तयार होणाऱ्या द्रावणामध्ये मुख्यतः हायड्रोजन आयन आणि संबंधित आम्लधर्मी मूलक असतो. उदाहरणार्थ H प्लस Cl मायनस, दॅट इज HCl, दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. HBr, हायड्रोजन ब्रोमाइड. HNO3, नायट्रिक ॲसिड. H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड. These are the 3 examples of strong acid. And now we will study weak acid. आता आपण सौम्य आम्ल म्हणजे काय पाहूया. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर ए वीक ॲसिड डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. जे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर सौम्य आम्ल पूर्णतः विरघळत नाही, की ज्यामुळे काय होतं, द रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन कंटेन्स H प्लस आयन, की ज्यामुळे तयार होणाऱ्या पाण्याच्या द्रावणामध्ये, जलीय द्रावणामध्ये H प्लस आयन, कन्सर्न्ड ॲसिडिक रॅडिकल, संबंधित आम्लधर्मी मूलक आणि स्मॉल प्रपोर्शन अलॉंग विथ लार्ज प्रपोर्शन ऑफ अनडिसोसिएटेड मोलिक्युल्स ऑफ द ॲसिड, की ज्या कमी प्रमाणामध्ये असणाऱ्या या H प्लस आणि ॲसिडिक रॅडिकल बरोबरच अनडिसोसिएट म्हणजे न विचलित झालेल्या रेणूंची संख्या मोठ्या प्रमाणावरती असते. फॉर एक्झाम्पल H2CO3 कार्बोनिक ॲसिड, CH3COOH ॲसिडिक ॲसिड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ वीक ॲसिड. आता ही सौम्य आम्लांची उदाहरणे आहेत. सौम्य आम्ले पाण्यामध्ये विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणामध्ये ती पूर्णतः विरघळत नाहीत, त्यामुळे तयार होणाऱ्या द्रावणात H प्लस म्हणजे हायड्रोजन आयन, कन्सर्न्ड ॲसिडिक रॅडिकल म्हणजेच संबंधित आम्लधर्मी मूलक हे कमी प्रमाणात असतात, अँड लार्ज प्रपोर्शन ऑफ अनडिसोसिएटेड मोलिक्युल्स ऑफ द ॲसिड, मोठ्या प्रमाणावरती त्या आम्लाचे न विचलित झालेले अणू असतात. याची 2 उदाहरण दिली आहेत. H2CO3 म्हणजेच कार्बोनिक आम्ल आणि CH3COOH म्हणजेच ॲसिटिक ॲसिड. ही आहेत वीक ॲसिडची एक्झाम्पल्स. अँड नाऊ वी विल स्टडी स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस. आता आपण तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्लारी यांच्या व्याख्या बघूया. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर ए स्ट्रॉंग बेस डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. जेव्हा तीव्र आम्लारी पाण्यामध्ये विरघळते तेव्हा काय होतं, ती जवळजवळ पूर्णपणे विरघळते. ए स्ट्रॉंग बेस डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड द रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन, की ज्यामुळं
तयार होणारं जलीय द्रावण की ज्यामध्ये मेनली मुख्यत्वे OH मायनस आयन्स अँड कन्सर्न्ड बेसिक रेडिकल्स आणि संबंधित आम्लारी धर्मी मूलक असतो. उदाहरणार्थ NaOH, KOH, CaOH twice, Na2O etc. तीव्र आम्लारी म्हणजे काय? ज्या आम्लारी पाण्यामध्ये विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणामध्ये पूर्णपणे विचलित होतात आणि त्या द्रावणात OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड आयन, त्याचप्रमाणे संबंधित आम्लारी धर्मी मूलक मोठ्या प्रमाणावरती असतात आणि म्हणून या आम्लारींना तीव्र आम्लारी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साईड, Na2O सोडियम ऑक्साईड इत्यादी. नाउ वी विल सी वीक बेस. आता आपण सौम्य आम्लारी म्हणजे काय बघूया. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर द वीक बेस डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. आता सौम्य आम्लाप्रमाणे सौम्य आम्लारी सुद्धा पाण्यात विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणात पूर्णपणे विचलित होत नाहीत. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर ए वीक बेस डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. पाण्यात विरघळल्यानंतर सौम्य आम्लारी पूर्णतः पाण्यात विचलित होत नाही. त्यामुळे काय होतं? अँड रिझल्टिंग सोल्युशन कंटेन्स ए स्मॉल प्रपोर्शन ऑफ OH मायनस, की ज्यामुळं तयार होणाऱ्या द्रावणामध्ये OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड आयनांचं प्रमाण आणि संबंधित आम्लारीधर्मी मूलकाचं प्रमाण कमी असतं आणि अनडिसोसिएटेड मोलिक्युल्स ऑफ द बेस आर इन लार्ज प्रपोर्शन, की ज्यामुळं न विचलित झालेले अशा रेणूंची संख्या या द्रावणामध्ये जास्त असते. फॉर एक्झाम्पल NH4OH उदाहरणाचं दिलं आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड इज द वीक बेस, म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड ही सौम्य आम्लारी आहे. अँड नाउ वी विल सी अल्कली. व्हॉट डू यू मीन बाय अल्कली? द बेसेस which are highly soluble in water are called alkali. ज्या आम्लारी पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्रावणी आहेत, ज्या आम्लारी पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्रावणी आहेत त्या आम्लारींना काय म्हटलं जातं? अल्कली असे म्हणतात. द बेसेस which are highly soluble in water are called as alkali. For example, sodium hydroxide, potassium hydroxide, ammonia. Here, sodium hydroxide and potassium hydroxide are strong alkalis, while NH3, that is ammonia, is a weak alkali. सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड या तीव्र अल्कली आहेत, तर अमोनिया ही सौम्य अल्कली आहे. नाउ वी विल सी बेसिसिटी अँड ॲसिडिटी. आता आपण आम्लारी धर्मता आणि आम्लधर्मता या दोन गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. आम्लाची आम्लारी धर्मता आणि आम्लारींची आम्लधर्मता या दोन व्याख्या, आणि या दोन व्याख्या पाहिल्यानंतर आपण प्रत्यक्ष आम्ल आणि आम्लारींचं वर्गीकरण कशा प्रकारे करू शकतो त्याची माहिती अभ्यासणार आहोत. आता यासाठी प्रथम हे दोन्ही तक्ते पूर्ण करायचे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ॲसिड, नंबर ऑफ H+ आयन्स ऑब्टेन्ड फ्रॉम वन मोलेक्युल. आता पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला आम्लाचं नाव दिलं वरच्या बाजूला, आणि त्या प्रत्येक आम्लाच्या खाली त्या आम्लाच्या एका रेणूपासून किती हायड्रोजनचे आयन मिळू शकतात याची संख्या आहे, ती संख्या द्यायची आहे. फ्रॉम HCl, that is hydrochloric acid, we will get only
1 हायड्रोजन आयन. आता हायड्रोक्लोरिक आम्लापासून आपण फक्त एकच हायड्रोजनचा आयन मिळवू शकतो. फ्रॉम HNO3 1 हायड्रोजन आयन. फ्रॉम H2SO4 we will get 2 hydrogen ions. From H2CO3, that is carbonic acid, we will get 2 hydrogen ions. From H3BO3, that is boric acid, we will get 3 hydrogen ions. And from H3PO4, that is phosphoric acid, we will get 3 hydrogen ions. And from CH3COOH, we will get only 1 hydrogen ion. आता या ठिकाणी वेगवेगळ्या आम्लांच्या एका रेणूपासून आपणास किती हायड्रोजनचे आयन मिळू शकतात त्याची माहिती मी आता सांगितली आहे. ती पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही लिहून ठेवा त्या तक्त्यामध्ये. HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्लापासून एक हायड्रोजनचा अणू. HNO3 म्हणजेच नायट्रिक आम्लापासून एक हायड्रोजनचा अणू मिळू शकतो. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्लापासून हायड्रोजनचे 2 आयन मिळू शकतात. H2CO3 म्हणजेच कार्बोनिक आम्लापासून हायड्रोजनचे 2 आयन मिळू शकतात. H3BO3 म्हणजेच बोरिक आम्लापासून हायड्रोजनचे 3 आयन मिळू शकतात. H3PO4 म्हणजेच फॉस्फेरिक आम्लापासून हायड्रोजनचे 3 आयन मिळू शकतात. आणि CH3COOH म्हणजेच ॲसिटिक ॲसिडपासून हायड्रोजन आयन 1 मिळू शकतो. And thus we will see the number of OH minus ions obtained from one molecule of different bases. आणि अशा प्रकारे आता आपण आम्लारींच्या एका रेणूपासून मिळणाऱ्या OH मायनस म्हणजे हायड्रॉक्साईड आयनांची संख्या लिहून घेऊया. NaOH, that is sodium hydroxide base, will give 1 OH minus, that is hydroxide ion. Potassium hydroxide, that is KOH, will give 1 OH minus, that is hydroxide ion. From calcium hydroxide base, we will get 2 OH minus ions, that is 2 hydroxide ions. From BaOH twice, that is barium hydroxide, we will get 2 OH minus, that is hydroxide ions. From AlOH thrice, aluminum hydroxide, we will get 3 hydroxide ions. From ferric hydroxide, that is FeOH3, we will get 3 hydroxide ions. And from ammonium hydroxide, that is NH4OH, we will get 1 hydroxide ion. आता आपण वेगवेगळ्या आम्लारींच्या एका रेणूपासून मिळणाऱ्या हायड्रॉक्साईड म्हणजेच OH मायनस आयनांची संख्या या तक्त्यामध्ये लिहून घेऊया. सोडियम हायड्रॉक्साईड या आम्लारीपासून 1 OH मायनसचा आयन मिळेल. KOH पासून 1 हायड्रॉक्साईड आयन मिळेल. CaOH ट्वाइस म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड पासून 2 OH मायनस म्हणजे हायड्रॉक्साईडचे आयन मिळू शकतील. BaOH ट्वाइस म्हणजेच बेरियम हायड्रॉक्साईड या आम्लारीपासून OH मायनस म्हणजे हायड्रॉक्साईडचे 2 आयन मिळू शकतील. AlOH थ्राइस म्हणजेच ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड पासून हायड्रॉक्साईड म्हणजेच OH मायनसचे 3 आयन मिळू शकतील. फेरिक हायड्रॉक्साईड म्हणजेच FeOH थ्राइस पासून आपणाला 3 OH मायनस म्हणजे हायड्रॉक्साईड आयन मिळू शकतील. अँड NH4OH म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड पासून आपणास 1 हायड्रॉक्साईड म्हणजे OH मायनस आयन मिळू शकेल. आता या दोन्ही तक्त्यांवरून आपणास वेगवेगळ्या आम्लापासून किंवा आम्लारीपासून मिळणाऱ्या H+ आणि OH मायनस या आयनांची संख्या समजली आहे. आता याच्या आधारे आपण
ॲसिड्स अँड बेसेसचं जे क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण, ते वर्गीकरण बघणार आहोत. ॲसिड्स अँड बेसेस आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर बेसिसिटी अँड ॲसिडिटी रिस्पेक्टिव्हली. तर आम्ल आणि आम्लारींचं त्यांच्या आम्लारी धर्मता आणि आम्लधर्मता या गुणधर्मावरून पुन्हा प्रत्येकी 3-3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. म्हणजे आम्ल आणि आम्लारींचं वर्गीकरण करण्याची ही दुसरी पद्धत आहे, की ज्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आम्ल आणि आम्लारी यांच्या वेगळ्या गुणधर्मांचा वापर केला आहे. आम्लांची आम्लारी धर्मता आणि आम्लारींची आम्लधर्मता. आता हे गुणधर्म काय आहेत हे पहिल्यांदा बघूया आणि नंतर मग त्या गुणधर्माचा वापर करून प्रत्यक्ष या आम्लारींचं आणि आम्लांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे नंतर पाहूया. बेसिसिटी ऑफ ॲसिड्स, आम्लांची आम्लारी धर्मता. बेसिसिटी ऑफ ॲसिड्स, द नंबर ऑफ H+ आयन्स obtainable by the dissociation of one molecule of an acid is called its basicity. The number of H+ ions obtainable by the dissociation of one molecule of an acid म्हणजे आम्लाच्या एका रेणूच्या विचरणातून मिळू शकणाऱ्या H+ म्हणजे हायड्रोजन आयनांची संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारी धर्मता होय. द नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स ऑब्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ वन मोलेक्यूल ऑफ एन ॲसिड इज कॉल्ड ॲज इट्स बेसिसिटी. म्हणजे आम्लाच्या एका रेणूच्या विचरणातून मिळणाऱ्या किंवा मिळू शकणाऱ्या हायड्रोजन आयनांची संख्या म्हणजे त्या आम्लांची आम्लारी धर्मता होय. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम HCl we get one hydrogen ion. Hence, the basicity of hydrochloric acid is 1. Second example, from H2SO4 we get 2 hydrogen ions. Hence, the basicity of sulfuric acid is 2. त्याची 2 उदाहरणं आता मी तुम्हाला सांगितली. हायड्रोक्लोरिक आम्लापासून हायड्रोजनचा एक अणू मिळतो आणि म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लाची आम्लारी धर्मता 1 आहे असं म्हणतात. त्याचप्रमाणे सल्फ्युरिक आम्लापासून H2SO4 सल्फ्युरिक आम्लापासून आपणाला 2 हायड्रोजन आयन मिळू शकतात म्हणून सल्फ्युरिक आम्लाची आम्लारी धर्मता 2 आहे असं म्हणतात. And now we will see acidity of bases. आम्लारींची आम्लधर्मता. आम्लारींची आम्लधर्मता, acidity of bases. The number of OH- ions obtainable by the dissociation of one molecule of a base is called its acidity. The number of OH- ions, हायड्रॉक्साइड आयनांची संख्या कुठली, which is obtainable by the dissociation of one molecule of a base, की जी एका आम्लाच्या रेणूच्या विचरणातून मिळू शकेल, की ज्या संख्येला काय म्हटलं तर is called as its acidity, की ज्याला त्या आम्लारीची आम्लधर्मता असे म्हणतात. म्हणजे आम्लारीच्या एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या विचरणाने मिळू शकणाऱ्या OH- म्हणजेच हायड्रॉक्साइड आयनांची संख्या म्हणजे त्या आम्लारीची
आम्लधर्मता होय. द नंबर ऑफ OH minus ions obtainable by the dissociation of one molecule of a base is called as acidity of that base. And now use your brain power. आणि आता आपल्याला विचार करून या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. ऑन द बेसिस ऑफ अबव टेबल गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ मोनोबेसिक, डायबेसिक अँड ट्रायबेसिक ॲसिड्स. तर पाठीमागच्या पानावरती आपण जो तक्ता तयार केलेला आहे या तक्त्याच्या आधारे तुम्हाला मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक ॲसिड्स म्हणजेच एक आम्लारी धर्मी आम्ल, द्विआम्लारी धर्मी आम्ल आणि त्रिआम्लारी धर्मी आम्ल यांची उदाहरणे लिहायची आहेत. तर व्हॉट डू यू मीन बाय मोनोबेसिक, डायबेसिक अँड ट्रायबेसिक ॲसिड्स? आता पहिल्यांदा आपण मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक म्हणजेच एक आम्लारी धर्मी आम्ल, द्विआम्लारी धर्मी आम्ल आणि त्रिआम्लारी धर्मी आम्ल म्हणजे काय हे बघूया. मोनोबेसिक ॲसिड्स. ॲसिड्स which give only one hydrogen ion after dissociation. म्हणजे विचलनानंतर जी आम्ले फक्त एकच H+ आयन्स देतात त्यांना मोनोबेसिक म्हणजेच एक आम्लारी धर्मी आम्ले असे म्हणतात. आता डायबेसिकची ट्रायबेसिकची करता येईल तुम्हाला डेफिनेशन. Diabasic acids are those acids which give 2 H+ ions on dissociation. आता याची उदाहरणं जे ते उदाहरण आपल्याला बघायचे आहे. मोनोबेसिक ॲसिड HCl is monobasic acid. H2SO4 is dibasic acid and H3BO3 is tribasic acid. These are the examples of monobasic, dibasic and tribasic acids. आता एक आम्लारी धर्मी आम्ल बघूया. उदाहरण दिले HCl. कारण HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाच्या एका रेणूपासून आपणास एक हायड्रोजन अणू मिळू शकतो किंवा आयन मिळू शकतो, म्हणून त्याला मोनोबेसिक म्हणजेच एक आम्लारी धर्मी आम्ल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर डायबेसिकमध्ये H2SO4 घेतलंय. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्लाच्या विचलनातून आपणाला हायड्रोजनचे 2 अणू मिळू शकतात, म्हणून सल्फ्युरिक आम्लाच्या रेणूला किंवा सल्फ्युरिक आम्लाला डायबेसिक ॲसिड म्हणजेच द्विआम्लारी धर्मी आम्ल असं म्हटलं जातं. आणि ट्रायबेसिकमध्ये H3BO3 म्हणजेच बोरिक ॲसिड की ज्या बोरिक ॲसिडच्या एका रेणूपासून आपल्याला 3 हायड्रोजन अणू किंवा 3 हायड्रोजनचे आयन विचलनातून मिळू शकतात, म्हणून H3BO3 म्हणजेच बोरिक ॲसिड is the example of tribasic acids. And now we will see the second question. On the basis of the above table, give the 3 types of bases and their example. आणि आता आपल्याला आम्लाप्रमाणेच आम्लारींचे 3 प्रकार आणि त्या प्रत्येक प्रकाराची उदाहरणं लिहावयाची आहे. On the basis of the above table, bases are classified into 3 types. First type is monoacidic base. एक आम्लधर्मी आम्लारी. दूसरा टाइप आहे डायॲसिडिक बेस, द्विआम्लधर्मी आम्लारी. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायॲसिडिक बेस, दॅट इज
आम्लधर्मी आम्लारी. On the basis of the above table, bases are classified into 3 groups. First group is monoacidic base, that is the base which gives only one OH minus ions on dissociation. एक आम्लधर्मी आम्लारी की जी विचलनानंतर एक हायड्रॉक्साइड आयन देऊ शकते. एक्झाम्पल KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साइड, की ज्या पोटॅशियम हायड्रॉक्साइडच्या एका रेणूपासून विचलनाने आपणाला एक हायड्रॉक्साइड आयन मिळू शकतो. म्हणून मोनोॲसिडिक बेस एक्झाम्पल आहे KOH, NaOH etc. त्यानंतर सेकंड टाइप डायॲसिडिक बेस, द्वि आम्लधर्मी आम्लारी. The bases which give 2 hydroxide ions on dissociation are called as diacidic bases. द्वि आम्लधर्मी आम्लारी की ज्या आम्लारी पाण्यात विरघळल्यानंतर विचलनाने 2 हायड्रॉक्साइड आयनांची निर्मिती करतात. फॉर एक्झाम्पल CaOH twice calcium hydroxide. The base calcium hydroxide gives on dissociation. Hence, it is the example of diacidic base. And now, the third type is triacidic bases. The bases which give 3 OH minus ions after dissociation are called as triacidic bases. For example, AlOH thrice aluminium hydroxide is the base which gives 3 OH minus ions after dissociation. Hence, it is the example of triacidic base. 3 आम्लधर्मी आम्लारी की ज्या आम्लारी पाण्यात विरघळल्यानंतर विचलनाने 3 हायड्रॉक्साइड आयन देतात. उदाहरणार्थ AlOH थ्राइस म्हणजेच ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड ही आम्लारी पाण्यात विरघळल्यानंतर विचलनाने 3 OH मायनस म्हणजे हायड्रॉक्साइड आयन देते. म्हणून या आम्लारीचा प्रकार आहे आम्लधर्मी आम्लारी. अशा पद्धतीने बेसिसिटी ऑफ ॲसिड्स, ॲसिडिटी ऑफ बेसेस अँड द क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेसेस ऑन द बेस ऑफ ॲसिडिटी अँड बेसिसिटी इज कम्प्लीटेड. अशा प्रकारे आपण आम्लाची आम्लारी धर्मता आणि आम्लारींची आम्लधर्मता या गुणधर्मांच्या आधारे आम्ल आम्लारी यांचं वेगवेगळ्या गटामध्ये कशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं ही माहिती अभ्यासली आहे. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर विल बी कंटिन्यूड ऑन द नेक्स्ट पिरियड. थँक यू.